मराठवाडा नुसतं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतो कोरडा रखरखीत परिसर. पण यावर्षी हे चित्र पूर्णपणे बदललंय. ओल्या दुष्काळाने मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणलंय. मराठवाडा एकेकाळी कोरड्या दुष्काळाने ओळखला जाणारा आज ओल्या दुष्काळाच्या तडाख्यात सापडलाय. अवेळी आलेल्या पावसाने होत्याचं नव्हतं केलंय. शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आता अश्रू नाही तर वेदना वाहतायत. कष्टाने उभारलेली पिकं डोळ्यासमोर मातीमोल झालीये. घरात, शेतात, डोळ्यात सर्वत्र फक्त पाणीच पाणी. हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला. अनेक दिवसांच्या मेहनतीवर पाणी फिरलं. अशा परिस्थितीत मदतीचा एक हात पुढे आला. मराठवाड्याचे खासदार ओमराजे निंबाळकर शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले. ते फक्त कागदोपत्री मदत जाहीर करत नाही तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची व्यथा समजून घेतात. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं काम ते करतात. ओल्या दुष्काळाने ग्रस्त मराठवाड्यासाठी ओमराजे निंबाळकर एक आशेचा किरण बनून आलेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा एकदा जगण्याची उमेद निर्माण झालीय. कारण जेव्हा सरकार आणि लोकप्रतिनिधी जनतेच्या पाठीशी उभे राहतात तेव्हा कोणत्याही संकटावर मात करता येते. मराठवाड्याच्या या लढ्यात त्यांचे हे प्रयत्न खऱ्या अर्थाने कौतुकास्पद ठरतात.